परिपूर्ण सत्यता। सत्य लाईव्ह रुटीनमध्ये मी रामदास वाडेकर। मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पर्यटकांची पावलं आपसूक पडतायत। वीकेंडला तर मावळ तालुका पर्यटकांनी कायम गजबजलेला असतो। गजबजलेल्या या पर्यटकांसाठी मावळ तालुक्यातले स्थानिक व्यवसाय वेगवेगळ्या व्यवसायातनं रोजगार करतायत। कित्येक तरुणांची हीच खंत असते, रोजगारासाठी भांडवल नाही, जागा नाही, अनुभव नाही, व्यवसाय कसा उभा करायचा। मात्र तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि कौशल्य असेल, रस्त्यावर देखील केलेला व्यवसाय हा थाटामाटात चालू शकतो। याचं उदाहरण आपल्याला कामशेत पावनानगर रस्त्यावरती अक्षय मदगे या तरुणाकडे पाहिल्यावरती कळलं। अक्षय मर्शी कर्वे शासकीय आश्रमशाळेमध्ये सिक्युरिटीचं काम करत आहेत। सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये त्यांचं सिक्युरिटीचं काम असतं आणि सुट्टी शनिवार रविवारी सुट्टी किंवा दुपारनंतर जेव्हा सुट्टी असते, सेकंड जेव्हा असते, मोकळ्या वेळामध्ये ते चिखलशाच्या जवळच्या टेकडाजवळ त्यांनी मक्याचं कणीस विकण्याची गाडी लावली। गरमागरम मक्याच्या कणसावरती मसाला टाकायचा, लिंबू पिळून द्यायचं। हे सगळं जेव्हा पर्यटक खातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसणारं समाधान, तृप्ती, आनंद हे निश्चितच कौतुकास्पद आहे। दिवसभरामध्ये 5, 50, 100, 150, 200 या प्रमाणामध्ये ही मक्याची कणसं विकली जात आहेत। पूर्वी आपल्याला माहिती आहे मावळ तालुक्यात लोणावळा, खंडाळा याच परिसरामध्ये मक्याची कणसं विकली जायची। आत्ता मात्र अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, धबधब्यांचे स्पॉट, कुंडमाळा या सगळ्या परिसरामध्ये देखील वाढत्या पर्यटनानं उकडलेल्या शेंगा, भाजलेल्या शेंगा, मक्याचं कणीस, गरमागरम भजी, वाफाळलेला चहा ही सगळे खाद्यपदार्थ विकले जात आहेत। इतकेच काय, मावळ तालुक्यात शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा बेत देखील घरगुती खानावळीतनं मिळतोय, ज्यातनं पर्यटक तृप्तीचे ढेकर देत आहेत। माझं नाव अक्षय मदगे। मी आता कामशेतमध्ये कमीत कमी 7 ते 8 वर्ष या ठिकाणी राहतो आहे। तरी माझा व्यवसाय हा प्रथमतः म्हणजे मी आपल्या आश्रमशाळा कामशेत या ठिकाणी सिक्युरिटी गार्डचं काम करतो। तसेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत आपण त्या ठिकाणी सिक्युरिटीचं काम केल्यानंतर शनिवार रविवार आपली जी नाईट शिफ्ट असते त्या शिफ्टमध्ये आपण या ठिकाणी हे मक्याचा व्यवसाय आपण चालू केलेला आहे। तरी आपण या मक्याचा व्यवसाय सांगायचं म्हटलं तर हा जो परिसर आहे हा आपला पवना रोड, कामशेत ते पावनानगर या ठिकाणी हा व्यवसाय आपण चालू केलेला आहे। तर एवढं सांगायचं म्हटलं की कामशेतपासून पावनानगरपर्यंत आपल्याला जास्त असे दुकानं भेटणार नाही बघायला। फक्त आपल्या पावनानगरमध्ये ज्या ठिकाणी आपण डॅम शेजारी जाणार तिथे आपल्याला हे मक्याचं दुकान बघायला भेटेल। तर आपल्याला या व्यवसायाबद्दल मला एवढंच सांगायचं म्हणायचं मित्रांनो की आपल्याला हा जो मका आहे ना, कणीस आहे, हे कणीस डायरेक्ट घरपोच आपल्याला उपलब्ध होतं। फक्त कोळसा जो आहे तो आपल्याला कानाफाटा या ठिकाणी उपलब्ध आहे। तर काय मला एक म्हणायचं की आपलं हे कणीस जे आहे पोतं हे आपल्याला 1000 रुपयापर्यंत पडतं, कोळसा 1300 रुपयापर्यंत पडतो। त्याच्यातून आपण जर बघितलं तर आपल्याला जे पर्यटनाचे पर्यटन जे आहेत ते भरपूर प्रमाणात या ठिकाणी असतात ते। परंतु आता काय झालेलं आहे, पाऊस नसल्यामुळे थोडासा आता या धंद्यावरती जरा आम्हाला परिणाम आहे। परंतु जर पाऊस असल्यानंतर या ठिकाणी गाड्यांनाही उभं राहायला जागा नसते, एवढी या ठिकाणी गर्दी असते। वीकेंडला किती गर्दी असते? 15 ऑगस्ट होऊन गेला, किती पर्यटक या सगळ्या भागामध्ये होते? एक बघा आता ह्या भागामध्ये एवढी गर्दी असते सर, तुम्हाला सांगतो की पहिले जे आपण व्यवसाय करायचो आम्ही याच्या अगोदर तर आम्हाला एवढा प्रतिसाद भेटलेला नाही। परंतु आता या वाढच्या लोकसंख्येमुळे ना एवढा प्रतिसाद मिळायला लागलेला आहे की या ठिकाणी आपण बघतो ना, हे पूर्ण ही जागा मळलेली, एवढ्या जागेमध्ये गाड्यांची पार्किंग असते। सीझनला एका दिवसामध्ये किती कणसं विकली जात आहेत? तरी आपल्याला अंदाजे ना 70 ते 80 कणसं आपले सीझनला जातात, म्हणजे आठवड्यावारी जातात 2 दिवसामध्ये। हां, एका कणसाची किंमत काय? एक कणीस आपण चांगलं कणीस देतो बघा इथं अडकवलेले आहेत, एकदम फ्रेश माल आहे। तर आपण याचा माल एक कणीस 40 रुपयाला आपण विकतो। तुमचं शिक्षण काय, मुलं काय करतात तुमचं? माझं शिक्षण 12वी झालेलं आहे आणि मला आत्ताच म्हणजे लहान मुलगा 1-1.5 महिन्याचा। घरची परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळे आपल्याला काहीतरी पर्याय म्हणून आपण हा व्यवसाय चालू केलेला आहे। तुमचं मूळ गाव अंधार मावळातलं किवळ आहे, त्या परिसरात देखील भाताच्या पावसाच्या पाण्यावर पिकणारी शेती आहे, काय परिस्थिती आहे? तर आपलं त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी आता हा पाऊस आहे, पावसाचा आता तुम्ही इथे सगळेजण बघतात आहे 4-5 दिवसापासून इथे अजिबात थेंबही नाही पावसाचा। जर हे असंच जर वातावरण जर राहिलं तर शेतकऱ्याचं नुकसानच आहे। त्यामुळे आपण पर्यायी
पर्याय आपल्याला काहीतरी उपलब्ध व्यवसाय झालाच पाहिजे. असं आपण जर मनात जर हे केलं तर आपण करू शकतो. त्याच्यातूनच माझं पण आता माझी ही शेती आहे, नाही असं नाही, त्याच्यातही आपण इंद्रायणी भात केलेलं आहे. परंतु आता हे पावसाच्या याच्यावरती, त्याच्यामुळे आपला पर्याय म्हणून आपण हा व्यवसाय चालू केलेला आहे. ह्या सगळ्या व्यवसायामध्ये तुला व्यक्तिशः किती आनंद आहे? व्यक्तिशः आता काय सांगायचं, आता मला एवढा आनंद वाटतो की आपण स्वतः काहीतरी करतोय. कुठलाही व्यवसाय असो त्याच्यात फक्त लाजायचं नाही. मलाही प्रथमतः पहिलं असं लाज वाटायचं बा आपण हे करतोय, परंतु ज्याच्यात जेवढं माझं मन रमतं ना, ह्याच्यात प्रॉफिट हो किंवा लॉस हो, ह्याच्यात मी आता ना एकदम हे झालेलो आहे, म्हणजे मुरलेलो आहे की आपण हे करू शकतो बाबा. ह्याच्यात आता हे कायमचा आपला धंदा व्यवसाय चालू झालेला आहे आपला. या सगळा पावनगर हा परिसर कायम गाजवायला असतो. याच भागात जेव्हा पर्यटक येत आहेत, ते पर्यटक कुठल्या भागात असतात तुझे संवाद सर? हा, माझ्या भरपूर असे जण भरपूर विचारतात तुम्ही काय करता. आपणही त्यांना विचारतो आपुलकीना. आता आम्हाला इथं आमच्याकडे बघा मुंबई, पुणे, तळेगाव, लोणावळा या ठिकाणाहून भरपूर पर्यटन आलेले असतात. असं म्हणा तर बाहेरून सुद्धा आलेले असतात काही काही असे पर्यटन. बस येतात, बसमध्ये आलेली ही जवळचे लोक नसतात, गुजरात या ठिकाणी असे बरेच लांबचे लोक इकडे आपल्या पर्यटन स्थळ येतात. ह्या मावळातलं सगळं निसर्ग सौंदर्य पाहून पर्यटकांची जी चर्चा असते ती किती सकारात्मक असते? हो, एकदम असं आपल्याला आपुलकीसारखं वाटतं. एकदम जे समोरचा जो ग्राहक असतो ना आपला, तो एकदम असं आपुलकीसारखं बोलतो. आपणही त्यांच्यासोबत जर आपुलकी बोललं तर त्यांना हे आपल्या आपुलकी वाटते. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.